निवडणुकीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील करत असल्याचा आरोप हा नेहमीच होत होता। यातच धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, ठिकठिकाणी असलेलं घाणीचं साम्राज्य, पावसामुळे साचत असलेलं पाणी हे केवळ महापालिका आयुक्तांच्या भ्रष्टाचारी आणि टक्केवारी कामामुळेच होत असल्याचा आरोप वारंवार केला जात होता। यातच महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तब्बल 2 वर्षांमध्ये दगडे पाटील यांनी 2000 कोटी रुपयांच्या कामाला चालना दिली। मात्र शहरामध्ये कोणतेही विकास काम पूर्णतः झालं नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं वारंवार केला जात होता। दरम्यान आज महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांची बदली झाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गेली रे गेली टक्केवारीवाली बाई गेली असं म्हणत महापालिका प्रवेशद्वारावर फटाके फोडून ढोल वाजवत आयुक्तांच्या बदलीचं स्वागत करण्यात आलं। महापालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला हा आनंदोत्सव सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान आता महापालिका आयुक्तपदी नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची कारकीर्द धुळे महापालिका आणि सर्वसामान्यांसाठी काय घेऊन येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 4 दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे। कारण गेल्या 2 वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकास कामं या ठिकाणी होत होती त्या विकास कामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकास कामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले। पावसाळा 4 महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला, कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा लांबण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे। आज धुळे शहरामधले अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे राहिलेले आहेत। या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं, आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सुरू होता। राज्य शासनातले काही महत्त्वाचे मंत्री असतील, राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील, ते या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते। नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील, त्या आयुक्तांना मलिदा, त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती। पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते। पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत। पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे। पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते। तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला। या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा, टक्केवारी रूपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला, पण त्याच्या अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही। आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे। रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कर्मचारी काम करत नाही आहे। या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत, कारण की 35-40% ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी लागते। अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हतबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की खबरदार धुळे महानगरपालिकेचे आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही। अमिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण की धुळे शहराला, महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता। स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते। या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत। जागोजागी खड्डे आहेत। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।